आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बारामतीकरांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया. काय कसं बोलायचं काय साहेब खोटं बोलू शकत नाहीत आणि काय खोटं बोलून करणार काय आणि जर ह्याचा फायदा भाजप घेत असेल तर माझं तर प्रामाणिक मत आहे की कुटुंबांनी एक येऊन ताकदीने उभं राहणं तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी गरजेचं आहे. आज आता आदरणीय दादांचीच इच्छा होती आणि तशा बैठकी पण झाल्या होत्या की बाबा दोन्ही राष्ट्रवादी एक याव्यात आणि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात. ह्याच आपल्याला आमच्या बारामती तालुका असेल किंवा काटेवाडी गाव असेल ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यातच अशी आमची पण मनापासून इच्छा आहे. पण जे काय आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. काटेवाडीत 2000 सालापासून सुनीतरावांनी निर्मल ग्रामसाठी सुरुवात केली. त्यानंतर एक साधारण सातत्याने 7-8 वर्षे काम केल्यानंतर निर्मल ग्रामचा राज्यातला प्रथम पुरस्कार, इकोव्हॅलीचा पुरस्कार, हागणदारी मुक्त, तंटामुक्ती सर्व पुरस्कार मिळले. परत एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, रुंदीकरण, तात्याराव लहानेंच्या माध्यमातून डोळ्यांचे मोठ्या प्रमाणात ऑपरेशनची कामं, परत टेक्स्टाईल पार्कची निर्मिती त्यांच्या माध्यमातून झाली. 4 ते 5 हजार महिलांना म्हणजे 4 ते 5 हजार कुटुंबांना रोजगार मिळाला. अशा अनेक विविध संस्थांच्या मार्फत त्यांनी खूप मोठी कामं केलेली आहेत. याचसोबत एक छोटासा ब्रेक या ठिकाणी लगेच परत येतोय. पाहत राहील बीपी माझा. अर्थसंकल्पाकडून तुम्हाला